बातमी अकोल्यामधनं आहे. अकोल्यात तापमान 46 अंशांवर गेले. सूर्य आग ओकतोय. वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांना आता पाणी टंचाईच्या संकटालाही सामोरं जावं लागतंय. महापालिकेने पाणी कपात केल्यानं तब्बल 6व्या दिवशी अकोलेकरांना पाणी मिळतंय. मिळणारं पाणीही पुरेसं नाहीये आणि कमी वेळातच पाणी पुरवठा बंद होतोय अशी तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे पाण्याची साठवण करताना महिलांची दमछाक होतीये. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त 29% उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक आहे. असा निर्णय महापालिकेने त्यामुळे घेतलेला आहे. दिवसभर आता पुरा दिवस पाण्यात जाते आमचं. पाणी भरावं तर घरातले कामं राहते आणि असं पाण्यात उन्हात उभं राहिलं की आजारी पडावं लागते. करावं तर काय करावं सांगा. सारा दिवस पाण्यात जाते का? सारा दिवस म्हणजे आता किती वाजून राहिले पहा. आणखी पाणी बाकी आहे. 300-350ची एक टाकी विकत आणावं लागते. ते छोटी 700 रुपयाचे 2 बॅरल आणले. पाणी नाही पुरत तर करावं काय. हे 6-6 दिवसानं नळ आले, कधी 6 दिवसांनी येतात, मग कधी 2 घंटे राहतात, मग कधी कोणाचं पाणी होत नाही, कधी काहीच नाही. मग नळ सोडणाऱ्याला आम्ही फोन लावला तर ते टाइमही होऊन जातात. ते तरी काय करते. सगळे माणसं घरी ठेवतात. कधी कधी आला टाइम तर समजा पाण्यासाठी किंवा नळ लावा, मोटर लावा, त्याच्यातूनही काही चढत नाही. ते गौतम भाऊ काय करते समजा तिकूनच नाही सोडले तर मग कसं आहे ना ते. पण साठवणूक कशी करतो? आम्ही हे काही डबे भरतो, कधी काही आला टाइम तर कुकर भरतो, गंज भरतो, सगळं भरून ठेवतो. त्याच्यासाठी कामावरच्या माणसाला कामावर जाता येत नाही. आंघोळ करायला पाणी नसलं बिन आंघोळीचा माणूस कामावर पाठवावं लागते. आणि जर घरी राहिले ते तर मजुरी पडते. मजुरी पडली तर आम्हाला पैसा कमी पडते. भाड्याच्या घरात राहतो आम्ही. एका पाण्यामुळे आम्हाला हा सगळं प्रॉब्लेम सहन करायला लागते.